नमस्कार. दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत. निवडणुकीची हवा पूर्णपणे तापलेली आहे. 24 तास राहिलेले आहेत. पण तरीसुद्धा कोण कुणाबरोबर जाणार, कोण कुणाबरोबर येणार, कोण कुणाबरोबर अधिकृतपणे जाऊन कोण कुणाबरोबर मागणं एकमेकांना पाठिंबा देणार, काहीही चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याविषयी आपल्याला, तुम्हाला ना मला, नागरिकांना वाईट वाटायचं कारण नाही. पण एका गोष्टीविषयी निश्चित वाईट वाटायला हवं. याचं कारण या निवडणुकीत नक्की चाललंय काय? मी पत्रकारितेची जवळपास 4 दशकं पाहिलेली आहेत. अनुभव या क्षेत्राचा घेतलेला आहे. अनेक निवडणुका अनुभवलेल्या आहेत, त्याचं वार्तांकन केलेलं आहे. पण या निवडणुकी इतका राजकीय व्यभिचार कुठल्याही निवडणुकीत आत्तापर्यंत दिसलेला नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या विरोधात एका शहरामध्ये लढतोय. तोच पक्ष त्याच पक्षाचा तिसऱ्या शहरामध्ये सहकारी पक्ष आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात मैत्रीपूर्ण लढतीत चौथ्या शहरामध्ये आहेत. हेच पक्ष एकमेकांशी मुंबईमध्ये राज्य करतायत. पण तरीसुद्धा ज्यांच्या विरोधात ते लढत आहेत त्यांच्या विरोधात ते आणखी कुठेतरी लढत आहेत. हे कसलं राजकारण आपण महाराष्ट्र म्हणून बघतोय? म्हणजे याला काही सीमा असावी की नाही, हा प्रश्न मराठी जनांना निश्चित पडायला हवा. एकेकाळचं पुरोगामी वगैरे वगैरे प्रगतिशील राज्य, पण आपण कुठल्या राजकारणाच्या पातळीवर आता येऊन थांबलेलो आहोत? म्हणजे चांगल्या मराठी शब्दात, त्यातल्या त्या सभ्य शब्दात या राजकारणाचं वर्णन करायचं झालं तर याचं विकृत म्हणता येईल. विकृत म्हणजे कसे कसे एकमेकांविरुद्धच्या, एकमेकांबरोबरच्या आघाड्या घडत आहेत. या सगळ्याला नागरिकांनी का पाठिंबा द्यावा? उदाहरणार्थ, भाजपबरोबर अजितदादांचा पक्ष असेल तर त्याची एक नैसर्गिक परिणिती म्हणून शरद पवारांचा जो काही राष्ट्रवादी उरलेला आहे तो भाजपच्या विरोधात आहे. पण भाजपच्या बरोबर जो पक्ष सत्तेमध्ये आहे, उदाहरणार्थ अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष, तो काही शहरांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती करणार आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष ज्या पक्षाच्या विरोधात आहे तो अन्य कुठल्या शहरांमध्ये ज्या सत्तेमध्ये ते नाही आहेत त्यांच्याबरोबर तिथे युती करतोय स्थानिक पक्षासाठी. वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसबरोबर हातमिळवणी केलेली आहे. ठीक आहे, त्याचं एक वेगळं स्थान आहे. पण वंचितची आघाडी विदर्भामध्ये दुसऱ्याच कुठल्या तरी पक्षाबरोबर झालेली आहे, तिथे काँग्रेस त्यांना विरोध करतंय. हे कुठलं राजकारण आपण बघतोय? याचा कधीतरी विचार या महाराष्ट्राच्या जनतेने करणार आहोत किंवा नाही? आणि तो करायचा नसेल तर ही राजकारणाची शक्ल आणखी इतक्या गाव पातळीवर आपण नेऊन ठेवणार आहोत. तर त्याची तुलनाच करायची झाली तर पश्चिम आशियामध्ये ज्या वेळेला हे देश आकाराला नव्हते आले, म्हणजे 1930 साली जेव्हा सौदी अरेबियामध्ये तेल सापडलं आणि त्यावेळेला हे सगळे नंतर या सगळ्या प्रदेशाला महत्त्व आलं. म्हणजे इस्रायलचा जन्मसुद्धा भारताच्या नंतर 1 वर्षाचा आहे, पण त्या देशाला याच्यामध्ये घ्यायला नको. बाकीचा जो हा पश्चिम आशियाचा अरबस्थानचा देश आहे त्याचं वर्णन इंग्रजी अभ्यासकांनी वॉरलॉर्ड्स अशा पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे हे देश नव्हतेच. एकेक प्रांत आणि एकेका प्रांतांचा टोळी प्रमुख आणि त्याची टोळी आणि त्या टोळीचं त्या प्रांतावरती असलेलं कथित राज्य. महाराष्ट्र त्या पातळीवरचं राजकारण करतोय. म्हणजे या इतक्या शहरातल्या निवडणुकीसाठी ज्यांना काहीही महत्त्व खरं म्हणजे असताच कामा नये अशा गुंडांना कुठल्या तरी राजकीय सवत्या सुभ्यामध्ये महत्त्व दिलं जात आहे. पण हे राजकीय विजयासाठी तुमची गरज आहे म्हणून मान्य आहे. पण मुद्दा असा की हे बाटलीतले राक्षस परत मागे जाणार नाही आहेत, त्याचं काय? म्हणजे ज्या लोकशाही प्रवृत्तीच्या नेत्यांना, लोकशाही प्रवृत्तीने नेत्यांना आणि लोकशाही प्रवृत्तीने राजकीय पक्षांना एकमेकांना सहाय्य करणं अपेक्षित आहे, ते राहिलं बाजूलाच. म्हणजे इंग्रजीमध्ये एक छान शब्दप्रयोग आहे, फ्री फॉर ऑल. मग सगळं मुक्तपणाने चालू आहे. कोणी कुणाबरोबर राहतं आहे, कोण कुणाच्या बरोबर जातं आहे, कोण कुणाबरोबर आणखी काहीतरी करतं आहे आणि कोण कुणाबरोबर भलतेच उद्योग करतं आहे. आणि तरी हे सगळे आम्ही एकमेकांना विकासासाठी महाराष्ट्राच्या एकत्र आलोत वगैरे सांगतात. आता 29 महानगरांच्या निवडणुका आहेत. या 29 महानगरांमधल्या एका तरी महानगरामधल्या नागरिकाला सांगता येईल का की त्याच्या समोर त्या शहरातल्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांचा मुद्दा समोर आलेला आहे?
नाहीच आहेत, कारण ह्यांना त्या प्रश्नांची पडलेलंच नाही आहे. अशा पद्धतीनं हा राजकारणाचा खेळ आता सध्या सुरू झालेला आहे, की याचं काढा, त्याचं लुटा, त्याचं कापा, त्याला द्या आणि त्या पद्धतीनं एकमेकांमध्ये केवळ सत्ता सोबतीसाठी हे सगळं सुरू आहे. त्यामुळे लोकसत्तेने जेव्हा संपादकीयामध्ये हा विषय लावून धरला, शहरातले मुद्दे असायला हवेत, तेव्हा एका वाचकाचं पत्र आलेलं ते खूप बोलकं पत्र आहे. तो म्हणाला, "पहिले यांना नगरसेवक हा शब्दप्रयोग करणं बंद करून टाका. कारण हे नगरभक्षक आहेत. हे त्यामुळे महानगरपालिकेचे सदस्य, नगरपालिकेचे सदस्य असं त्यांना म्हणायला लागा. कारण यांच्याकडनं कुठलीही सेवेची अपेक्षा असू शकत नाही." आणि राज्यातल्या शहरांचा ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांमध्ये भकासीकरण सुरू आहे, ते लक्षात घेतलं तर त्या वाचकाच्या प्रतिक्रियेमध्ये निश्चितच तथ्य आहे, असं असं म्हणावं लागेल. त्यामुळे ही जी इतकी राजकीय, मग याला भेळ म्हणावं का? त्या भेळेला निदान चव तरी असते. याला खिचडी म्हणावं का? खिचडी तरी काही प्रमाणात आरोग्यदायी तरी असू शकते. याला म्हणावं काय? हे जे राजकारण सुरू आहे त्याला. हा प्रश्न मला असं वाटतं की खूप महाराष्ट्रातल्या जनतेनं गांभीर्याने घ्यायला हवा. गेले 8-10 दिवस झाले लोकसत्ता सतत शहरातले मुद्दे मांडतोय. वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करतोय. शहराच्या संबंधातले जे काही तज्ज्ञ असतात, प्रदूषण असेल, सार्वजनिक वाहतूक असेल, कायदा सुव्यवस्था असेल, यातल्या लोकांनी या संदर्भातले मुद्दे मांडायला हवेत. आज पुण्यासारख्या शहरामध्ये, पुणे म्हणजे एकेकाळी त्या शहरामध्ये देशभरातनं नागरिक निवृत्तीनंतरचं आयुष्य शांतपणे जगता यावं, यासाठी घरं घेऊन राहायचे. मग त्याला साफल्य वगैरे वगैरे, समाधान, अशी ते छोट्या घरांना, बंगल्यांना नावं दिली जायची आणि त्यांचं आयुष्य सुखात जायचं. त्या पुण्यामध्ये त्या पुण्यामध्ये हवेचा निर्देशांक 350-400 अशा इतक्या वाईट पातळीवर जातं. म्हणजे पुणे आता त्या बाबतीत तरी का होईना दिल्लीशी स्पर्धा करू लागलेला आहे. पुणेकरांना दिल्ली काबीज करता येईल न येईल, पण या मुद्द्यावर मात्र पुणेकर आता निश्चित दिल्लीशी हात मिळवणी करू लागलेत. याचं काहीतरी वैषम्य या नागरिकांना, एकेकाळी त्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हटलं जायचं. म्हणजे पूर्वेकडचं ऑक्सफर्ड, लंडन इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डशी स्पर्धा करणारं शहर असं म्हटलं जायचं. या पातळीवर जर आपण जगत असू तर कुठलेही नगरपालिकेचे संबंधित मुद्दे या निवडणुकीत दिसतसुद्धा नाही आहेत. आणि तरीसुद्धा हे आघाड्यांचं घाणेरडं किळसवाणं अंगप्रत्यंगाचं दर्शन आपल्याला होत असेल, तर या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा विचार जे कोणी विचार करू शकतात त्यांनी तरी करायला हवा. त्यांच्या शहरांमध्ये काही संस्था असतील, संघटना असतील, अराजकीय मुद्दे घेऊन खरोखर ते शहराचे प्रश्न आहेत, त्यांना घेऊन, त्या शहराच्या प्रश्नांना घेऊन, त्या शहराच्या विषयीच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन काहीतरी ह्या सगळ्या नागर चळवळीनं हे सगळे मुद्दे पुढे आणायला हवेत. कारण राजकारण्यांच्या हाती जर हे सगळे विषय सोडले तर त्यांना त्या विषयात काहीही गती नाही, हे आपण बघत आलेलो आहोत. आणि त्यामुळे जर हे सगळं थांबवायचं असेल, महाराष्ट्राचा शहरांचा ऱ्हास हा थांबवायचा असेल, तर नागरी चळवळींनी, नागरी संघटनांनी आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे NGO जे ओळखले जातात, स्वयंसेवी संस्थांचे गट असतात, त्यांनी नागरिकांच्या संबंधित जगण्याचे मुद्दे घेऊन पुढे यायला हवं. लोकसत्ता व्यासपीठ म्हणून त्या सगळ्याला निश्चितच महत्त्व देईल, पण हे कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन या सगळ्याचा विचार व्हायला हवा. तसा जर आपण करू शकलो नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरवू आणि मग महाराष्ट्राच्या बिहारीकरणाला फारसा वेळ राहणार नाही आणि मग ते बिहारीकरण थांबवण्याची पण सोय आपल्या हाती राहणार नाही.